ब्रेकिंग न्यूज आहे. बाळासाहेब थोरात जे आहेत ते पराभवाच्या छायेत आहेत. बाळासाहेब थोरात जे आहेत ते पराभवाच्या छायेत आहेत. बाळासाहेब थोरात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभवाच्या छायेत असल्याचं पाहायला मिळते। काँग्रेससाठी हा खूप मोठा फटका असल्याचं बोललं जाते। अर्थातच बाळासाहेब थोरात हे जवळपास 8 वेळा त्यांनी या मतदारसंघाचं जे आहे ते नेतृत्व केल्याचं पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहे। खूप मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला बसलाय। बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांनी जवळपास 8 वेळा संगमनेर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, परंतु आता संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहे। सुरुवातीपासूनच बाळासाहेब थोरात जे आहे ते पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळालं होतं, परंतु मतदानाच्या फेऱ्या बाकी होत्या, त्याच्यामुळे कुठेतरी बाळासाहेब थोरात हे कुठेतरी आघाडी घेतील असं चित्र होतं, परंतु पहिल्या फेरीपासूनच बाळासाहेब थोरात जे आहे ते पिछाडीवरती होते आणि आता शेवटच्या फेरी अंती बाळासाहेब थोरात यांचा पराभव जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय। खूप मोठा खरं तर काँग्रेसला हा धक्का आहे अक्षदा। बाळासाहेब थोरात यांचा दारुण पराभव केलेला आहे आणि त्यांचा पराभव करणारा एक अख्खा नवखा तरुण आहे, त्यामुळे अमोल खताळ हा जायंट किलर ठरला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। बाळासाहेब थोरातांचा पराभव हा फक्त संगमनेरच नाही तर अख्ख्या काँग्रेससाठी खूप मोठा धक्का आहे।